श्री स्वामी समर्थ. जय माता दी. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नवरात्रीचे पवित्र पावन असे दिवस आता चालू झालेले आहेत आणि या दिवसांमध्ये घटस्थापनेच्या 7व्या माळेचे महत्त्व हे विशेष आहे. 7वी माळ म्हणजे आपल्या जीवनातील एक आध्यात्मिक पर्व आहे. कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दरिद्रता, पैशाची समस्या, त्याचबरोबर ती आपल्या घराला लागलेली वाईट नजर असते. कारण की पैसा तेव्हाच जात असतो जेव्हा पैशाला कोणाची तरी वाईट नजर लागते. त्यामुळे आपल्या जीवनातील मूळ इथेच आहे की घराला लागलेली नजर असेल, घरात नकारात्मकते ऊर्जा जास्त भरलेली असेल, तर ती घालवण्याचा हा दिवस आहे मित्रांनो. आणि त्यामुळे ही संधी सोडू नका. आपण वर्षभर अगदी कितीही उपाय केले तरी या नवरात्रीच्या 7व्या दिवशी जी कालरात्री देवीची पूजा केली जाते ती अतिशय महत्त्वाची पूजा आहे. कारण याच दिवशी दुष्टांचा नाश करणारी ही देवी आपल्या मदतीला धावून येत असते. भक्तांना अग्नी, पाणी, प्राणी आणि शत्रूंपासून सुरक्षित ठेवणारी ही देवी, या देवीची पूजा तुम्हाला या रात्री नक्की करायची आहे. या दिवशी तुम्हाला लवंगांचा असा मी खास उपाय सांगणार आहे. तो केल्याने तुमच्या जीवनातील येणारं आयुष्य जे आहे ते सुखासमाधानात जाणार आहे. तुम्हाला कोणाची नजर लागलेली असेल ती जळून जाणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला नजर लागणार देखील नाही. त्यासाठी पण आपण एक उपाय करायचा आहे. या दिवशी कालरात्रीची पूजा आहे ती भक्तांच्या जीवनात संकटे दूर करण्यासाठी केली जात असते. त्यांना सुखसमृद्धी प्राप्त होत असते मित्रांनो. कालरात्रीची देवीचे पूजन हे नवरात्रीच्या 7व्या दिवशी आपण करत असतो. त्यामुळे 7व्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला झेंडू किंवा नारंगी रंगाची जी काही फुलं असतील, फळं असतील, ती देवीला अर्पण करायची असतात. त्यामुळे देवीसुद्धा प्रसन्न होत असते. 7व्या दिवशी आपल्याला नारळ जे आहे ते देवीला अर्पण करायचा असतो. 7व्या दिवशी कालरात्री देवीची ओटी भरायची असते. त्यामुळे आपले घरातील कोणताही सदस्य असू देत, मुलं बाळं असू देत, सगळ्यांना जर कोणाला भीती वाटत असेल किंवा घरामध्ये आपल्या सतत भीतीचं वातावरण तुम्हाला वाटत असेल, सतत भीती जाणवत असेल, मुलांना अंधाराची भीती वाटत असेल किंवा कोणत्याही गोष्टीची जरी भीती वाटत असेल, तरी ही कालरात्री देवी जी आहे ती त्यांचं भय मुक्त करत असते. अशी ही देवी आहे मित्रांनो. त्यामुळे या देवीची जी काही पूजापाठ आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित करायचं आहे. मंत्रजाप करायचा आहे. अगदी मनोभावे देवीची प्रार्थना केली, मंत्रजाप केला तरीही माता ही तुमच्यावरती प्रसन्न होते. देवीला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नसते. फक्त अगदी साधी भोळी तुमची जी एक हाक आहे ती जरी देवीला तुम्ही बोललात तरी खूप आहे. तर मित्रांनो, अकाली मृत्यू हरणारी ही जी देवी आहे ती आहे कालरात्री देवी. म्हणजे आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू कोणाचा होऊ नये यासाठी या देवीची आपल्याला पूजापाठ करायचा असतो, प्रार्थना करायची असते मित्रांनो. तर मित्रांनो, नवरात्री हा केवळ उत्साह नाही तर एक आध्यात्मिक साधनाचा दिवस आहे. या काळात काही खास उपाय केले तर देवी आपल्यावरती अधिक कृपा करत असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की 7व्या दिवशी करायचा लवंगांचा उपाय काय आहे ते. हा उपाय शत्रुत्व संपवतो, घरातील नकारात्मकता दूर करतो आणि घरामध्ये शांती निर्माण करत असतो. त्यामुळे हा उपाय घरामध्येच करायचा आहे. हा उपाय कोणीही करू शकतो. अगदी घरातली पुरुष मंडळी असतील, वयस्कर असतील किंवा एखादी घरातली मुलगी असेल, आई असेल, बहीण असेल, कोणीही हा उपाय करू शकतो. फक्त हा उपाय जो आहे तो चांगल्या मनाने करायचा आहे, विश्वास ठेवून करायचा आहे. हा उपाय शत्रुत्व संपवत असतो. त्यामुळे हा उपाय आपल्या घरामध्ये करणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. उपाय अगदी साधा सोपा आहे. त्यासाठी पैसे खर्च करायची काही एक गरज नाही आहे. अगदी तुम्हाला एक लवंग फक्त घ्यायची. देवी कालरात्री भय आणि अंधाराचा नाश करणारी आहे. तिच्या कृपेने शत्रूंचा नाश होतो, रोग व्याधी दूर होतात, दरिद्रता नाहीशी होत असते. म्हणूनच या दिवशी शत्रुनाशक उपाय असे विशेष प्रभावशाली आपल्याला ठरत असतात. लवंग हा एक औषधी द्रव आहे. त्याचा सुगंध जो आहे तो वातावरण शुद्ध करत असतो. आयुर्वेदात तो जंतुनाशक आणि ऊर्जा देणारा मानला जातो. धार्मिक दृष्टीने लवंग देवांना अर्पण केल्यास नकारात्मक शक्तीही दूर होत असते. लवंगेचा धूर हा वाईट दृष्टी किंवा जादूटोणा असेल, घराला लागलेली नजर असेल, ती जाळून खाक करत असते आणि त्यापासून आपलं संरक्षण करत असते. तर 7व्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करायचं आहे. देवीसमोर दीप लावल्यानंतर देवीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीला प्रसाद स्वरूप आपण जो काही प्रसाद देणार आहे त्यामध्ये एक तुम्हाला लवंग टाकून ती देवीला प्रसाद स्वरूप द्यायचे आहे. त्यामुळे त्या लवंगेचा जो काही सुवास आहे तो अख्ख्या घरभर आपल्या पसरणार आहे आणि त्यामुळे
देवीला अतिशय लवंग प्रिय आहे. त्यामुळे बघा तुम्ही ओठीमध्ये सुद्धा लवंग वेलची ही ठेवली जात असते. कारण की देवी शक्ती स्वरूप हे लवंग असते. त्यामुळे देवी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते. आपल्या घरात आपण जी पूजापाठ करत असतो त्या पूजेमध्ये कोणतंही विघ्न येऊ नये किंवा देवी माता आपल्यावरती प्रसन्न व्हावी यासाठी नैवेद्यामध्ये तुम्हाला ही लवंग ठेवून मातेला नैवेद्य दाखवायचं आहे. त्यानंतर रात्री तुम्हाला देवीची जे काही स्तोत्र असतील, जप असतील त्यांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. आणि तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती धूपकुंड असेल किंवा लोखंडी एखादं भांडं असेल किंवा मातीचं एखादी पंती जरी असेल त्यामध्ये तुम्हाला हा लवंगीचा उपाय करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 1-2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला एक लवंग ठेवायची आहे आणि त्या लवंगेला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्याचा जो धूर आहे तो तुम्हाला उडू द्यायचा आहे आणि तो धूर जो आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील किंवा तुमच्या घरातील नकारात्मकता ही जळून खाक होत असते. माते माझ्या जीवनातील नकारात्मकता दूर कर, शत्रूंचा नाश कर, सुख शांतीचा वास माझ्या घरात होऊ दे अशी तुम्हाला त्या पंथीला नमस्कार करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. म्हणजेच त्या अग्निदेवतेला तुम्हाला प्रार्थना करायचं आहे. हा धूर संपूर्ण घरभर नंतर पसरू द्यायचा आहे. म्हणजेच तो धूर अशा पद्धतीने तुम्हाला उंबऱ्यावरती ठेवायचा आहे जेणेकरून तो तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. हा उपाय केल्याने देवीला प्रसन्न करता येतं किंवा आपल्या कुटुंबावरचं जे काही संकट आहे ते दूर जात असतं मित्रांनो. तर यामागचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की लवंगांचा अग्नी म्हणजेच नकारात्मकतेचा नाश करणारा तेज असतं. धुरामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र होत असतं. शत्रूंचा कट कारस्थानांना देवीची कृपा थोपवते. श्रद्धा आणि विश्वासाने केलेल्या छोट्या कृतीमुळे जीवनात मोठे बदल घडत असतात मित्रांनो. शत्रूंचा नाश व त्यांची कट कारस्थानं निष्फळ होत असतात. घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होत असते. भीती, असुरक्षितता आणि जे काही संकट आहे ते आपल्या घरापासून दूर राहत असतं. देवी लक्ष्मी व कालरात्रीची कृपा आपल्यावरती मिळत असते. कुटुंबात शांती आणि समृद्धी वाढत असते मित्रांनो. तर हा उपाय अगदी साधा असला तरी त्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणं महत्त्वाचं आहे. लवंग जळताना मनात नकारात्मक विचार ठेवू नका, फक्त सकारात्मक भाव ठेवायला हवेत. देवी आपल्यावरती दया करेल आणि आपल्या अडचणी दूर करणार आहे. तर मित्रांनो, हा होता 7व्या दिवशीचा लवंग जाळण्याचा उपाय. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण 8व्या दिवशी काय खास उपाय करायचा आहे ते जाणून घेणार आहोत. तोपर्यंत बोला जय माता दी, जय दुर्गा माता, जय कुलस्वामिनी.